तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आषाढमधला पहिला पाऊस पडलाय. बघा सकाळी सकाळी इथं मुसळधार पाऊस सुरू झालाय आणि एक अर्धा तास झाला असा हा पाऊस सुरू आहे. सगळीकडे पाणी साठायला सुरुवात झाली आहे. म्हणजे इथं पाऊस एवढा जबरदस्त पडतोय की सगळ्या रस्त्याने पाणी असं साठतं आणि इथं सुद्धा बघा इथं पण पाणी साठायला लागले. आणि आता मी मस्त सकाळी इथं मेथीचं पाणी बनवते. तर मेथीचं पाणी पिल्यानंतर आपलं वजन पण कमी होतं आणि जे काही पाचनचे प्रॉब्लेम आहेत ते पण दूर होतात. त्यासाठी मेथीचं पाणी 8 दिवसातून एकदा तरी प्यायलाच पाहिजे. तर हे पाणी एवढं उकळवायचं की याचा कलर बदलला पाहिजे. तर आता बघा तुम्ही पिवळा कलर झालेला आहे. तर पाणी थोडंसं कोमट झालं की मी ग्लासमध्ये घेतले. त्याच्यामध्ये एक लिंबू पिळायचं आणि हे पाणी आपण प्यायचं. जर तुम्हाला असंच प्यायचं असेल तर तुम्ही असंही पिऊ शकता. पण जरा जास्त रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळा. आणि आता 30 दिवसानंतरचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये जे काही आम्हाला 30 दिवसामध्ये काही रिझल्ट आले ते सगळे मी त्याच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हे बघा हे पाणी आम्ही सकाळी पिलो. तर रोज आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं पाणी पित असतो. तर आत्ता मी डिटॉक्स वॉटर बनवते. तर त्यासाठी मी इथं गाजर कट करून घेतले, पुदिन्याची थोडीशी पानं घ्यायची आणि आलं पण मी घेते. तर हे तिन्ही मिक्स करून आजचं हे डिटॉक्स वॉटर तयार होणार आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीचं डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं ते पण मी पूर्वी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे पूर्वीपासूनचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं किंवा बिना तेलाचं वेगवेगळ्या रेसिपी कशा बनवायच्या त्याच्याही आयडिया तुम्हाला येऊन जातील. आणि आम्ही आत्तापर्यंत काय काय खात आलो आहे ते पण तुम्हाला समजून जाईल. त्यामुळे पहिल्यापासूनचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. तर इथं मी माझं फेवरेट शेक बनवते. तर त्याच्यामध्ये मी अर्ध केळ टाकले आणि 5 काजू, 5 बदाम, 5 मनुके आणि भोपळ्याच्या बिया हे सगळं टाकते. बूस्ट पावडर टाकले आणि पाणी टाकून हा मी शेक बनवून घेते. तर याच्यामध्ये वेगवेगळं पद्धतीचं फळ तुम्ही वापरू शकता. तर मी केळी टाकून बनवते कारण मला आवडतं तसं. तर मी माझ्यासाठी हा शेक बनवते आणि पतीजी हा शेक कधीच पित नाहीत, म्हणजे त्यांना आवडत नाही. आणि आता त्यांच्यासाठी मी ABC ज्यूस बनवते. म्हणजे बीट, सफरचंद आणि गाजर हे तिन्ही मिक्स करून ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि अशी ही पेस्ट बनेल. आणि हे आपण असंच पिलं तरी फायदेशीर आहे कारण ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण असतं. जर आपण चोथा टाकून दिला तर फायबर निघून जाईल, त्यामुळे असंच पिलं तरी चालतं. तर हे बघा पतीजींसाठी मी हा ज्यूस बनवला आहे, माझ्यासाठी शेक बनवला आहे आणि हाच आहे आमचा सकाळचा नाश्ता. तर आज दुपारी भाकरी आणि कारल्याची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी बघा जर कारल्याची भाजी बनवायची असेल तर काय करायचं, कारली रात्री किंवा 2-3 तास अगोदर स्वच्छ धुवून कट करून त्याच्यामध्ये मीठ भरून तशीच मुरत ठेवायची, म्हणजे जास्त कडू होत नाहीत. तर इथं बघा ओलं जे खोबरं आहे ते मी कट करून घेतलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण आणि जिरे पण टाकलं त्याच्यामध्ये. ह्याची सगळ्याची आपण पेस्ट बनवून घेणार आहे. तर थोडंसं पाणी टाकून आपण ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. तर ही पेस्ट तयार आहे. तर इथं मी 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, थोडीशी हळद आणि मीठ घेतलेली आहे. तर हे सगळं मिक्स करायचं आणि जी कारली आपण कट करून ठेवले त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. जर ही कारली तुम्ही मुरत ठेवली तर जास्त कडू टेस्ट त्याची येत नाही, म्हणजे कडवटपणा बराचसा निघून जातो. तर तुम्ही याच्यामध्ये चिंच टाकूनसुद्धा ते मुरत ठेवू शकता. तर इथं लोखंडाच्या तव्यामध्ये मी पहिल्यांदा जिरं टाकते आणि जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये कारलं जे भरलेलं आपण आहे ते टाकते. त्याच्यामध्ये तेल वगैरे काहीही टाकायचं नाही, असंच थोड्या वेळ परतून घ्यायचं. आज आपण बिना तेलाचं हे कारलं करतो आहे. तर हे बघा थोड्या वेळाने याला पाणी सुटले आणि असं हे झालेलं आहे. 2-3 वेळा मी याला झाकून हलवून ठेवलेलं आणि आता थोड्या वेळाने आपण ह्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि हे शिजायला ठेवायचं. अधूनमधून पाणी टाकायचं, एकदा जास्त पाणी टाकायचं नाही. तर हे बघा आता ह्याचा कलर असा आला आहे आणि हे बऱ्यापैकी शिजलं आहे कारलं. आणि इकडं मी भाकरी पण बनवते, त्यामुळे असं हे तुम्हाला दिसत असेल थोडंसं अस्ताव्यस्त झालेलं, कारण दोन्ही कामं सुरू आहेत. आणि आत्ता मी थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये लिंबू पिळून टाकते. काय होतं की याचा कडवटपणा कमी होतो आहे, त्यासाठी लिंबू पिळून टाकायचं. आणि आता कारलं पण शिजलं आहे, भाकरी तयार आहे. इथं मी काकडी आणि कांदा चिरून घेतला आहे
असं हे आमचं सिम्पलचं दुपारचं जेवण आहे आणि दुपारी आम्ही आज हेच खातो आहे. आणि रात्रीसाठी मी स्टील कट ओट्सपासून खिचडी बनवते. एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी ही खिचडी बनणार आहे. इथं मी फक्त 1 चमचा स्टील कट ओट्स घेतले, 1 चमचा मुगाची डाळ घेतली आणि हे दोन्ही भिजत ठेवलेलं होतं. थोडा वेळ भिजत ठेवायचं 10-15 मिनटं. इथं मी शेंगदाणे, छोटे कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं घेतलेलं आहे. आणि आजची खिचडी एकदम वेगळ्या पद्धतीची आहे आणि अशी खिचडी आतापर्यंत मी दाखवलेली नाही आणि ही रेसिपी तुम्हाला यूट्यूबवरती सुद्धा दिसणार नाही. हिरवं मूग, इथं मी मटकी आणि हरभरा हे सगळं 1-1 चमचा मी सकाळी भिजत ठेवलेलं आणि आता रात्रीची वेळ आहे, तर हे सगळं मी याच्यामध्ये कुकरमध्ये टाकते. कुकरमध्ये आपण बघा तेल वगैरे काही टाकलेलं नाही, गॅस पण ऑन केलेला नाही. किचन कट्ट्यावरती मी हा कुकर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं आपण टाकून घ्यायचं. खालीच हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं. ज्या काही भाजीपाला आपण घेणार आहे ते पण टाकायचं. तुम्हाला जर अजून भाजीपाला ह्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकताय. स्टील कट ओट्सची खिचडी कशी बनवायची वेगवेगळ्या पद्धतीने मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पहिलं दाखवलेलं आहे. ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. याच्यामध्ये हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं. जर तुम्हाला याच्यामध्ये तिखट जर हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही ती टाकू शकता, हिरवी मिरचीचा ठेचा. मी इथं लाल तिखट टाकले, म्हणजे कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि ओट्स आणि मुगाची डाळ जी भिजत ठेवलेली होती तीही टाकले. तर 1 तांब्या पाणी मी याच्यामध्ये टाकले आणि हे आपण शिजवून घ्यायचं. तर 7 ते 8 शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे. तर मस्तपैकी खिचडी तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.